रामकृष्ण हरी. नवरात्र म्हणलं की आपल्या उत्साही स्त्रिया आणि नवरंगाच्या साड्या हा वाट ठरलेला आहे. कुणी म्हणतं परिधान करू नये, कुणी म्हणतं परिधान करावं आणि कुणी म्हणतं शास्त्रात नाही. नेमकं आम्ही काय बरं खरं समजावं? तर यावर मी एक जागरूक, स्वतंत्र अस्तित्व असणारी सनातनी हिंदू स्त्री म्हणून माझं वैयक्तिक एक मत देतीये. आम्हाला आमचा सनातन वैदिक हिंदू धर्म, संस्कृती आणि भारतीय संविधान असा अधिकार देतो की आम्ही काय घालावं आणि काय नाही. तर तुम्ही कधी हा विचार केलाय का, नेमकं आपल्याच सण उत्सवाच्या वेळी हा वादविवाद का दिसून येतो? हे एक षडयंत्र आहे. मुद्दामून हा वादविवाद केला जातो, आपल्या धर्माला टार्गेट केलं जातं. तर असो, हे नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीची उपासना, भक्ती करण्याचं आणि तसंच संपूर्ण चराचरातील शक्तीच्या चैतन्याला जागृत करण्याचं काम ह्या नवरात्रीत होत असतं. यात विषय असा येतो की हिंदू धर्मातील विविध प्रकारच्या चालीरीतींवर. हे फक्त हिंदू धर्मीय स्त्रियाच करू शकतात. स्वतः त्या विविधतेने नटतात, स्वतःला सजवतात आणि त्या स्वतःही आनंद घेतात आणि दुसऱ्याला सात्विक आनंद देतात. यातून मी एवढंच सांगू इच्छिते की सौभाग्य प्राप्त असलेल्या स्त्रियांनी विविध रंगाच्या साड्या घालून हा आनंद तुम्ही द्विगुणित करावा. आणि यातून आम्ही सर्व हिंदू स्त्रिया मनानी विचारांनी वेगळे असलो तरी एकाच दिवशी एकाच रंगाच्या साड्या घालून आम्ही सर्व हिंदू स्त्रिया कशा एकत्र आहोत हे दाखवून द्यावं. उगाच कुतर्क देऊन भ्रमित करूही नकात आणि होऊही नका. जर आपली संस्कृती विविध रंगात इतकी सुंदर नटलेली आहे, बहरलेली आहे, तर आपणही रंगीबेरंगी आयुष्य छान बिनधास्तपणे जगावं. पण दुर्दैव असं की दुसऱ्या धर्मात रंग चॉईस करण्याची तर त्यांना संधी पण नाहीये. तर आपल्याच आनंदामध्ये आपण आडकाठी का घालायची? जर त्या बुरखे घालून जर एकता दाखवत असतील तर आम्ही आमच्या एक रंगाच्या साड्या घालून वेगळे कसे? जय हिंद, जय वंदे मातरम.